भारी मिस्टेक हो गया। भारत बंद दरम्यान पोलिसांकडून एसडीएमला लाठीमार। मारहाण झालेले एसडीएम महाराष्ट्राशी काय कनेक्शन? नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा। विविध संघटनांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला विविध राज्यांमध्ये प्रतिसाद मिळत आहे। भारत बंदमुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये लोकांचे आंदोलन सुरू आहे। असे असताना काही ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आहे। पाटणा येथे करण्यात आलेल्या अशाच एका लाठीमार दरम्यान चक्क एसडीएम अर्थात उपविभागीय दंडाधिकारी यांनाच लाठीचा दणका खावा लागला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हिडिओमुळे देशभरात चर्चेत आलेले हे अधिकारी नेमले आहेत तरी कोण हे पाहूया। पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। देशभरात चर्चेत आलेले श्रीकांत खांडेकर यांचं मूळ गाव मंगळवेढ्यातील बावची हे आहे। त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले। त्यानंतर त्यांनी सोलापुरातून 12वीचे शिक्षण पूर्ण केलं। 12वीत चांगले गुण मिळवल्यानंतर त्यांनी दापोलीतील कृषी विद्यापीठात ॲग्री इंजिनिअरिंगची पदवी मिळवली। लहानपणापासूनच अभ्यासात गती असलेल्या श्रीकांत यांनी दरम्यानच्या काळात IITची प्रवेश परीक्षा दिली। तिथेही त्यांना प्रवेश मिळवला होता। मात्र त्यांनी IITत न जाता स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC पास केली। खांडेकर यांनी त्यावेळी देशात 33वा क्रमांक पटकावला होता। भारत बंदच्या पाटण्यातील निदर्शनादरम्यान पोलिसांना डाक बंगला येथे लाठीचार्ज करावा लागला। त्यावेळी पोलिसांनी निदर्शकांना रोखले। पोलिसांनी पाण्याच्या तोफांचाही वापर केला। यावेळी गर्दीत असलेले एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनाही पोलिसांनी चुकून लाठीमार केला। गर्दीत सिव्हिल ड्रेसमधील एसडीएम आहेत ज्यांची जवानांना कल्पनाही नव्हती। अधिकारी निदर्शक असल्याचे समजले आणि त्याला 2-4 छडी देण्यात आले। एसडीएमवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे। असे असले तरी व्हिडिओमध्ये दिसणारे पाटणाचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत कुंडलिक खांडेकर हे महाराष्ट्रातील मंगळवेढ्याचे सुपुत्र आहेत, ज्यांचा आजचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे त्यांच्याविषयी देशभरात चर्चा होत आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत कुंडलिक खांडेकर यांच्याविषयी लोक इंटरनेटवर, ट्विटरवर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत।